मागील भागात आपण पाहिलं, श्रुती प्लीज माफ कर मला, विनाकारण तुझ्या आयुष्याचा खेळ झालाय. कळतंय ग मला, तुलाही मन आहे, तुलाही तुझं मन मोकळं करावंसं वाटत असेल, पण नाही करता येत. पण मी मुद्दाम नाही करत ग. अजूनही मी तुला चित्राची जागा देऊ शकलो नाही. त्या दृष्टीनं मी तुला पाहिलंच नाही कधी. पण तरीही मी तुला दुसऱ्या कोणासोबत आणि त्या प्रसादसोबत तर नाहीच पाहू शकत. श्रुती गाढ झोपली होती. नकळत शौर्याचे हात तिच्या चेहऱ्यावरून फिरले. तोही तिच्याच बाजूला आडवा झाला. वेड्यासारखा तिच्या मलूल चेहऱ्याकडे पाहत होता. काही वेळातच श्रुती शौर्याच्या मिठीत गाढ झोपलेली होती आणि शौर्यही तिला मिठीत घेऊन झोपी गेला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी दोघेही आवरून कॉलेजला निघून गेले. ना श्रुती शौर्याशी बोलत होती ना शौर्य तिच्याशी. एक्झाम जवळजवळ संपत आली होती. शेवटचं वर्ष असल्यानं श्रुतीनेही मन लावून अभ्यास केला होता. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. शौर्य ते तिला करू देईल की नाही हेही तिला माहीत नव्हतं. एक्झाम संपल्यावर तिनं शौर्यशी आणि डॅडशी ह्या विषयावर बोलायचं ठरवलं. आज शेवटचा पेपर होता. कॉलेज संपलं म्हणून श्रुती खुश होती, तर बरेच जण पुन्हा भेटता येणार नाही म्हणून नाराज होते. श्रुतीलाही थोडं वाईट वाटत होतं, कारण आता पहिल्यासारखी मज्जा मस्ती आता करता येणार नव्हती. पण तिनं सगळ्यांना आपण मध्ये भेटत राहू असं सांगितलं. थोड्या वेळात श्रुती आणि प्रसाद अकॅडमीत निघून गेले. शौर्य घरी निघून आला. एक्झाम संपली तरी श्रुती घरी आली नव्हती, त्यामुळं त्याला जरा तिचा रागच आला होता. काय गरज आहे उगीचच बाहेर फिरायची, त्याची चिडचिड होत होती. श्रुती तिच्या ठरलेल्या वेळेत घरी परतली. दोघांचा बोला अजून काही मिटला नव्हता. दुसऱ्या दिवशी श्रुती तिच्या वेळेप्रमाणे अकॅडमीत निघून गेली. शौर्याला मात्र अजून कॉलेजमध्ये जावं लागत होतं. तो घरी आला तर त्याला श्रुती कुठेच दिसली नाही, पण तो कोणाला विचारू शकत नव्हता. साधारण हे असंच रोजचं चालू होतं. श्रुतीचं असं उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहणं शौर्याला आवडत नव्हतं. आज त्यानं तिला नेमकी कुठे जाते ते पाहायचं ठरवलं. आज कॉलेजला न जाता तो घरीच थांबला होता. श्रुती, प्रसाद आणि तिच्या गँगनी आज पार्टी करायचं ठरवलं होतं. श्रुतीला छान तयार होताना बघून शौर्याला काय करावं ते कळत नव्हतं. बरं तिला त्याला विचारताही येत नव्हतं. श्रुतीनं व्हाईट जीन्स आणि रेड टॉप घातला होता. कानात नाजूक खड्याचे, एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात वॉच, पायात शूज. श्रुती विना मेकअपची कमालीची सुंदर दिसत होती. तिचे ओठ मुळातच लालभडक होते, त्यामुळे ती कधीच लिपस्टिक लावत नसे. त्यात मॅडमना ह्या सगळ्या गोष्टींचा भयंकर कंटाळा होता. शौर्य डोळे फाडून तिला पाहतच राहिला. श्रुतीने मात्र त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही. ती तिचं आवरून खाली गेली की लगेच शौर्य तयार झाला आणि ती निघायची वाट पाहू लागला. श्रुतीच्या बुलेटचा आवाज आला तसा शौर्य लगेच खाली आला आणि त्याची बाईक घेऊन तिच्या मागे गेला आणि तिचा पाठलाग करू लागला. श्रुती आधी प्रसादच्या घरी गेली. प्रसाद त्याचा आवरून आला आणि तिच्या मागे तिच्या बुलेटवर बसला. इकडे शौर्याचा मात्र तिळपापड झाला होता. तो रागातच त्या दोघांचा पाठलाग करत होता. श्रुतीचा आवाज नीट ऐकू येत नसल्यानं प्रसाद सतत तिच्या जवळ जात होता आणि इकडे शौर्याचा पारा चढत होता. थोड्या वेळात ती आणि प्रसाद त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी त्यांच्या गँगला भेटले. आज खूप धमाल मस्ती करायची सगळ्यांनी ठरवलं होतं. सगळे जवळच असलेल्या एका कॅफेत गेले. मस्त गप्पा मारत सगळ्यांची धमाल मस्ती सुरू होती. नंतर सगळ्यांनी मूव्ही बघायचं प्लॅनिंग केलं. श्रुतीने घरी फोन करून आधीच कळवलं होतं. मूव्ही बघताना श्रुतीनं फोन सायलेंटवर टाकला होता. मूव्ही बघून झाल्यावर तिनं फोन काढून पाहिला तर तिच्या वडिलांचे आणि डॅडचे खूप सारे मिस कॉल तिला दिसले. फोन बघून ती टेन्शनमध्ये आली. तिनं लगेच तिच्या वडिलांना फोन लावला. हॅलो बाबा, तू ठीक आहेस ना? आई, आजी सगळे ठीक आहात ना? इतके का फोन केलेत सांग ना. अगं हो, बोलू देशील तर सांगेन ना, श्रुतीचे वडील म्हणाले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं प्रसादला काहीतरी कारण सांगितलं आणि ती लगेच तिथून निघाली. ती ताबडतोब सिटी हॉस्पिटलला पोहोचली. रिसेप्शनवर चौकशी करून धावतच जिना चढत पळत गेली. तिसऱ्या मजल्यावर गेली तर समोर सगळे तिला बसलेले दिसले. कावेरीबाईंची रडून रडून अवस्था बेकार झाली होती. सुमित्राबाई ज्यांना सावरत होत्या. श्रुतीला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तिला पाहून तिच्या वडिलांनी तिला जवळ बोलावलं. तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. कसेबसे तिच्या तोंडून शौर्याचं नाव निघालं, पण सध्या कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. तिच्या वडिलांनी तिला शौर्याच्या ॲक्सिडेंटबद्दल सविस्तर सांगितलं.
ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता ते ऐकून तिच्या साधारण लक्षात आलं की शौर्य तिच्या पाठी आला होता, पण तिनं सगळ्यांना ते सांगणं टाळलं. शौर्याच्या डोक्याला मार लागला होता, उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि पायालाही थोडं लागलं होतं. थोड्या वेळानं शौर्य शुद्धीवर आला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सगळे एक एक करून त्याला भेटले. शेवटी श्रुती आतमध्ये गेली. तिला पाहून शौर्याने नजर फिरवली. ती काहीच बोलली नाही. थोडा वेळ ती त्याच्याजवळ बसून राहिली, पण शौर्याने एकदाही डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं नाही. तिला खूप वाईट वाटलं. हे सगळं तिला कोणालाच सांगता येत नव्हतं. खूप उशीर झाला होता, म्हणून तिनं सगळ्यांना घरी जायला सांगितलं आणि ती स्वतः शौर्याजवळ थांबली. कावेरीबाई जायला तयार नव्हत्या, पण तिनं समजूत काढून त्यांना घरी पाठवलं. कशाला नुसत्या उठाठेवी करायच्या? काय गरज होती पाठीमागे यायची? नसता उद्योग करायची? श्रुतीची मनात बडबड सुरूच होती. ती तिथे सोफ्यावर बसून राहिली. थोड्या वेळात बसल्या जागी तिलाही झोप लागली. रात्री 3च्या सुमारास शौर्याला जाग आली. त्याची नजर समोर झोपलेल्या श्रुतीवर गेली. तिचा चेहरा त्याला ओढल्यासारखा वाटला. का थांबलीये ही? घेतलं असतं माझ्या घरच्यांनी पाहून. जायचं ना त्या प्रसादकडे. शौर्याची मनात चरफड चालू होती. विचार करतच त्याला पुन्हा झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॅड हॉस्पिटलला आले. श्रुती नुकतीच फ्रेश होऊन बसली होती. शौर्य अजूनही झोपलेलाच होता. डॅडनी श्रुतीला घरी जायला सांगितलं, पण श्रुती ऐकायला तयार नव्हती. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्याला तपासून त्याला अजून काही त्रास होतोय का ते विचारू लागले. डोकं आणि बॉडी पेन थोडं करतंय, शौर्याने सांगितलं. डॉक्टरांनी त्याला पेन किलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याला थोड्या वेळाने पेज देऊन बाकीची औषधं द्यायला सांगितली. घर जवळच असल्यानं श्रुतीने डॅडना तिथेच थांबायला सांगितलं आणि ती स्वतः घरी गेली. थोड्या वेळातच ती त्याच्यासाठी पेज घेऊन आली. शौर्याला पेज भरवायची होती, पण शौर्य तिच्याकडे रागाने बघत होता. श्रुतीने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि गुपचूप त्याला पेज भरवायला चमचा पुढे केला, पण शौर्याने तोंड फिरवलं. जे काही असेल ते नंतर बघू, श्रुती म्हणाली. आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे, ती त्याला म्हणाली. तरीही त्यानं तोंड फिरवलं. श्रुती त्याच्या पुढची होती. तिनं एका हातानं त्याचं तोंड धरलं आणि दुसऱ्या हातानं पेजेचा चमचा त्याच्या तोंडात कोंबला आणि डोळे वटारून त्याला सगळी पेज जबरदस्ती खाऊ घातली. नर्सला बोलावून त्याला औषधही दिली आणि शांत झोपायला लावलं. श्रुती शौर्याची पुरेपूर काळजी घेत होती. दोघं बोलत नसले तरी श्रुती त्याच्यासाठी धावपळ करत होती. शौर्यही सगळं विसरून थोडा मोकळा झाला होता. त्याचे मित्र, कॉलेजचा शिक्षक वर्ग सगळेच त्याला एक एक करून भेटायला येत होते. असेच 8 दिवस निघून गेले. आज त्याला डिस्चार्ज मिळणार होता, म्हणून श्रुती त्याचे कपडे आणायला घरी निघून गेली. ती घरी आली आणि फ्रेश झाली. नाही म्हटलं तरी या 8 दिवसात तिची खूपच धावपळ झाली होती. थोडा वेळ आप्पासाहेबांशी बोलून ती पुन्हा तिच्या रूममध्ये आली. शौर्याचे कपडे घेऊन तिला पुन्हा हॉस्पिटलला जायचं होतं. आज पहिल्यांदा ती शौर्याच्या कपाटाला हात लावत होती. त्याला सहज घालता येतील असे कपडे श्रुती शोधत होती. कपडे शोधताना तिला कपड्यांखाली काही पेपर्स ठेवलेले दिसले. ते तिने अलगद बाहेर काढले. इथे का ठेवले असतील हे पेपर्स? श्रुती मनातल्या मनात बडबडत होती. तिने ते पेपर्स पाहायला सुरुवात केली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती झटकन खालीच बसली. तिचं डोकंच काम करेनासं झालं होतं. कावेरीबाईंच्या आवाजानं ती भानावर आली आणि तिने ते पेपर्स होते तसे पुन्हा ठेवून दिले. शौर्याचे कपडे घेतले आणि तिचं आवरून ती पुन्हा हॉस्पिटलला गेली. तिचे वडील आणि डॅड दोघेही तिथेच होते. डिस्चार्ज घेऊन ते सगळे घरी आले. शौर्याला हळुवारपणे त्याच्या रूममध्ये डॅड आणि वसंतराव घेऊन गेले. श्रुती त्याच्यासाठी खिचडी बनवायला किचनमध्ये निघून गेली. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर असल्यामुळं श्रुती त्याला भरवणं वगैरे सारं काही पाहत होती. एरवी कुंभकर्णासारखी झोपणारी ती शौर्य जराशा हालचालीनंही जागी होत होती. तिचं असं काळजी घेणं दिवसेंदिवस त्याच्या अंगवळणी पडत होतं. पण प्रसादचा फोन आला की त्याची चिडचिड व्हायची. श्रुती मात्र तिचं काम चोख करत होती. तिचं मन थोडं नाराज होतं, पण तरीही ते ना कोणाला दाखवत होती ना कोणाजवळ काही बोलत होती. अकॅडमीतही ती सध्या जात नव्हती, पण आता तिनं तिच्या स्वप्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्या दृष्टीनं ती अभ्यासाला लागली होती. शौर्याकडेही ती व्यवस्थित लक्ष देत होती. कॉलेज संपलं तरी श्रुती कशाचा अभ्यास करतीये हे काही केल्या शौर्याला कळत नव्हतं. त्याच्या पायालाही मार लागल्यामुळं जास्त हालचाल करायला त्याला डॉक्टरांनी बंदी केली होती. भावनिकदृष्ट्या श्रुती त्याच्यापासून दूर झाली होती, पण फक्त तिचं ती कर्तव्य पार पाडत होती. बोलत तर दोघंही नव्हते. शौर्य थोडा थोडा श्रुतीकडे खेचला जात होता. त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी त्याच्या एका शब्दावर पळणं, ह्या सगळ्यामुळे तो श्रुतीकडे ओढला जात होता. चित्राला तो आता विसरायचा पूर्णपणे प्रयत्न करू लागला होता.
कारण गेल्या काही महिन्यात ती कुठे आहे, का लग्नातून पळून गेली, ह्या प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नव्हती. मिळणार तरी कशी? तिनं कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवले नव्हते. चित्रासोबत रंगवलेल्या स्वप्नांची चित्रा जणू चिताच पेटवून गेली होती. बालपणीचं त्याचं प्रेम एका क्षणात उद्ध्वस्त करून ती निघून गेली होती. अजूनही मनाच्या एका कोपऱ्यातलं चित्रासाठीचं त्याचं प्रेम त्याला श्रुतीपासून लांब ठेवत होतं. तिच्यासाठी त्याचं मन झुरत होतं. ती पुन्हा येईल या एका आशेवर ते जिवंत होतं. एकीकडे श्रुती निस्वार्थपणे त्याचं सारं काही करत होती. तिनं आता दुपारची बॅच घेतली होती. अकॅडमीत जाणं तिला गरजेचं होतं. तिनं कॉन्ट्रॅक्ट जे केलं होतं. श्रुती आतल्या आत कुढत होती, पण गोष्टीच अशा होत्या की तिला कोणाबरोबर शेअर करताही येत नव्हत्या. अशातच एक दिवस एक व्यक्ती शौर्याला भेटायला आली होती. त्या व्यक्तीला पाहून सगळेच अवाक झाले होते. अचानक ती व्यक्ती समोर आली होती की सगळेच विचारात पडले होते. इतके दिवस तिच्या नसण्याची आता सगळ्यांनाच सवय झाली होती. श्रुतीला तर काहीच कळत नव्हतं. आप्पासाहेबांना तर खूपच राग आला होता. अक्कासाहेबही मनातल्या मनात चरफडत होत्या. सगळं कसं आता जुळून आलं होतं. त्या व्यक्तीला पाहून कावेरीबाईंचं तर डोकंच फिरलं होतं. कधीच न चिडणाऱ्या त्या आज त्यांचा राग उफाळून आला होता. त्यांचे डोळे आग ओकत होते. पण अधिकरावांनी शांत राहण्यासाठी खुणावलं. ते स्वतः पुढे झाले. आता इथे येण्याचं कारण? ते जरा आवाज चढवूनच बोलले, पण त्या व्यक्तीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. श्रुती मात्र तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होती. तिला मात्र कोणत्याच गोष्टीचा अंदाज लागत नव्हता. ती व्यक्ती मात्र श्रुतीकडे आश्चर्यानं पाहत होती. मी काहीतरी विचारतोय, डॅडचा पुन्हा आवाज आला. तशी ती व्यक्ती म्हणाली, सॉरी डॅड, म्हणजे ते. एक मिनिट, अधिकराव तिला म्हणाले. मला डॅड म्हणायचा अधिकार तुला नाहीये. तो हक्क तू त्याच दिवशी गमावलास. आता का आली आहेस इथे? कावेरीबाई म्हणाल्या. अहो काकू, प्लीज तुम्ही ऐकून तरी घ्या ना, ती म्हणाली. काय ऐकून घ्यायचं? सांग ना. लाज नाही वाटली का गं? भर मांडवातून आमच्या सगळ्यांच्या अब्रूची शोभा केलीस आणि आता परत आलीस इथे. कावेरीबाई ही रागातच बोलत होत्या. आता श्रुतीच्या लक्षात आलं होतं की ही दुसरी तिसरी कोणी नसून चित्रा आहे. घरात चाललेला गोंधळ ऐकून शौर्य लंगडत बाहेर आला. श्रुतीची नजर वर गेली तशी ती धावतच वर गेली आणि तिनं शौर्याला आधार दिला. चित्राला पाहून शौर्याला मात्र आनंद झाला होता. चित्राही आता वर जाऊ लागली, पण कावेरीबाई तिला थांब म्हणाल्या. वर जाऊ नकोस, तुझी सावली नकोय माझ्या लेकरांवर. चित्रा जागीच थबकली. आता शौर्याने तोंड उघडलं. मॉम प्लीज, तिला येऊ दे माझ्यासाठी. प्लीज मॉम, डॅड. अधिकरावांनी नकारार्थी मान हलवली. सध्या शौर्याची परिस्थिती पाहता अधिकरावांना जास्त काही बोलता आलं नाही. श्रुती त्याला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. चित्राही पाठोपाठ गेली. आता मात्र आप्पासाहेब चिडले होते. आत्ताच आवर घाला हिला. ह्या मुलीचं पुन्हा येणं मला काही ठीक वाटत नाहीये. श्रुतीनं शौर्याला व्यवस्थित झोपवलं आणि त्याच्या अंगावर चादर घातली. चित्रा त्याच्या बाजूला येऊन बसली. कसा आहेस? चित्रा त्याला म्हणाली. बघतेस ना, शौर्य हसत तिला म्हणाला. सॉरी रे, तेव्हा मी तुला खरं तर सांगायला हवं होतं. मला नव्हतं रे इतक्यात लग्न करायचं, पण डॅड ऐकत नव्हते आणि तूही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होतास. तूही ऐकलं नसतंस म्हणून मग. चित्राचे डोळे पाण्यानं भरले आणि शौर्य विरघळला. सोड ना ते, शौर्य म्हणाला. तू कशी आहेस आणि कुठे होतीस इतके दिवस? अरे एका मैत्रिणीकडे होते. ते सोड, पण तुझी ही अवस्था कशी झाली? इतक्यात श्रुती दोघांसाठी कॉफी घेऊन आली. श्रुतीने त्या दोघांना कॉफी दिली आणि ती तिचा स्टडी करत बसली. ही कोण आहे? चित्रानं विचारलं, पण शौर्य काहीच बोलला नाही. श्रुतीला मनातून वाईट वाटलं. तिनं प्रसादला फोन केला आणि कानात हेडफोन घालून अभ्यास करत बसली. शौर्याने चित्राला त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला ते सांगितलं. फक्त तो श्रुतीच्या मागे गेला होता हे सांगणं टाळलं त्याने. त्याचं अर्धलक्ष श्रुतीकडे होतं. तिनं प्रसादला फोन जो लावला होता. शौर्य आणि चित्रा गप्पा मारत बसले होते. इतक्यात कावेरीबाई रूममध्ये आल्या. त्यांनी चित्राला पाहून तोंड वाकडं केलं आणि श्रुतीजवळ गेल्या. श्रुती बेटा, डॅडनं बोलावलंय तुला, त्या श्रुतीला म्हणाल्या. हो मॉम, लगेच आले, श्रुतीनं त्यांना उत्तर दिलं. चित्रा मात्र आश्चर्यानं पाहत होती. काकू, तिनं कावेरीबाईंना हाक मारली. त्या मात्र रागानं तिच्याकडे पाहत होत्या. एक विचारू? चित्रा म्हणाली. कावेरीबाईंनी फक्त केलं. कोण आहे ही? चित्रा म्हणाली. का? कावेरीबाई म्हणाल्या.
तुझी ओळख नाही करून दिली का तिच्याशी कोणी? शौर्याची बायको आणि आमची सून आहे ती. इतकं बोलून रागात त्या शौर्याकडे बघत रूममधून बाहेर निघून गेल्या. श्रुतीही त्यांच्या पाठोपाठ डॅडना भेटायला निघून गेली. चित्राने आता शौर्याकडे पाहिलं. म्हणजे तू लग्न केलंस? मॉम डॅड पण काहीच बोलले नाहीत शौर्य? मी आल्यापासून माझ्याशी कोणीच बोलत नाही. मग शौर्याने लग्नादिवशी काय घडलं ते सारं काही चित्राला सांगितलं. पण माझं प्रेम तुझ्यावर आहे चित्रा, शौर्य हळवा होत बोलला आणि तिचा हात हातात घेऊन ओठ टेकवणार इतक्यात श्रुती आत आली. शौर्याने तिच्याकडे पाहिलं आणि लगेच चित्राचा हात सोडला. श्रुतीनं तिचं सामान आवरलं आणि ती पुन्हा खाली निघून गेली. शौर्यासाठी तिनं सूप बनवलं आणि ती पुन्हा त्यांच्या रूममध्ये आली आणि तिने ते सूप चित्राकडे दिलं आणि तिला भरवायला सांगितलं. चित्रा मात्र उघडली. हे म्हणजे कसं भरवायचं तिला कळेना. तिनं पटकन एक चमचा सूप घेतलं आणि शौर्याला भरवायला गेली, पण सूप गरम असल्यामुळं शौर्याचं तोंड पडलं. शौर्य म्हणाला, अगं गरम आहे ते, जरा फुकून दे. चित्राला गोंधळलेलं पाहून श्रुती पुढे आली आणि तिनं तिथला एक नॅपकिन शौर्याच्या गळ्याभोवती लावला आणि चित्राच्या हातून सूपचं बाऊल घेतलं आणि हळूहळू फुकून शौर्याला सूप पाजू लागली. शौर्य तिच्याकडे पाहत होता, पण श्रुती निर्विकार चेहऱ्यानं सारं काही करत होती. शौर्याला सूप पाजून त्याची औषधं श्रुतीनं त्याला दिली आणि अलगद त्याच्या मानेला हात देऊन त्याला खाली व्यवस्थित झोपवलं आणि कपाटातून तिचा एक ड्रेस घेऊन ती बाथरूममध्ये निघून गेली. श्रुती बाथरूममधून बाहेर आली. चित्राही तिच्याकडे पाहत होती. व्हाईट जीन्स आणि मरून टॉप आणि मेकअपचा कोणताही लवलेश नाही, तरी श्रुती कमालीची सुंदर दिसत होती. श्रुतीनं शूज घातले आणि तिची बॅग घेऊन ती बाहेर निघून गेली. शौर्यही फक्त श्रुतीकडे पाहत होता. आता कुठे गेली? नक्कीच प्रसादला भेटायला गेली असणार. काय होतंय मला? समोर चित्रा आहे तरी का तुझा विचार करतोय मी? आता तर ती पण आली आहे. आता आपला डिवोर्स होईल, मग तू प्रसादकडे. काय होतंय मला श्रुती? मी स्वतःच गोंधळलोय. मलाच कळत नाहीये नेमकं काय हवंय ते. आत्ता तुझ्यासाठी माझ्या मनात फिलिंग्स येत होत्या तुझ्याबद्दल आणि आता चित्रा आली आहे. काय करू मी? नाही समजत मला. त्याची एकट्याची मनात बडबड चालू होती. त्याचं डोकं दुखायला लागलं म्हणून चित्राला सांगून तो थोडा वेळ शांत झोपून गेला. चित्रालाही कंटाळा आला होता. तीही तिच्या घरी निघून गेली. श्रुतीच्या मनाचा भ्रम आता पूर्णपणे दूर झाला होता. शौर्य कधी ना कधी तिचा स्वीकार करेल असंच तिला वाटत होतं. मनापासून श्रुतीनं त्याच्यावर प्रेम केलं होतं. चित्राच्या परत येण्यानं आता सगळेच तिचे भ्रम दूर झाले होते. का कोणास ठाऊक, पण आज तिला घरी जायची इच्छा नव्हती, पण शौर्यासाठी ती घरी आली होती. श्रुतीने आज तिचं स्वप्न अधिकरावांना सांगायचं ठरवलं. जेवणं आटोपली की ती अधिकरावांना भेटायला त्यांच्या रूममध्ये गेली. तिनं बाहेरून दरवाजा नॉक केला. कोण आहे? मागे न पाहताच अधिकराव म्हणाले. मी आहे, श्रुती. अरे बेटा ये ना, अधिकराव म्हणाले. ते बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तर काहीच हरकत नाही. श्रुतीला कसं बोलावं तेच कळत नव्हतं. अधिकराव हसले. निसंकोचपणे बोल, जे काही बोलायचं असेल ते. ते माझं स्वप्न होतं, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर बनायचं. हो ना, अधिकराव म्हणाले. श्रुतीनं आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं. माहीत आहे मला, वसंतरावांच्या तोंडून ऐकलंय बऱ्याचदा. कधी आहे एक्झाम? ते म्हणाले. तशी श्रुती एकदमच खुश झाली. डॅड, म्हणजे तुमची परमिशन असेल तरच. बिनधास्त, ते म्हणाले. आमची सुनबाई रावडी आहे माहिती आहे आम्हाला. श्रुतीच्या चेहऱ्यावरही हसू उमललं. म्हणजे डॅड? श्रुती बोलायच्या आधीच ते म्हणाले. तुला जे हवं ते कर बेटा. आम्हाला माहिती आहे तुझ्या आणि शौर्याच्या नात्याला अजून सुरुवात नाही झाली आणि आता चित्रा आली आहे. शौर्याचं आजचं वागणं काही मला पटलं नाही, पण तू आहेस सगळं सांभाळून घ्यायला, त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत. तू कर तयारी, आम्ही तुझ्यासोबत आहोत. श्रुती हो म्हणाली. पण पण काय? डॅड म्हणाले. ते शौर्यांना कोणीच काही सांगू नका प्लीज. म्हणजे हो, कळलं मला. मी काय कोणीच त्याला ह्याविषयी काहीच सांगणार नाही. असं म्हणून अधिकरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. श्रुतीही खुश होऊन तिच्या रूममध्ये आली. तिचा रिझल्ट लागला. ती चांगल्या मार्कांनी पास झाली होती. चित्रा रोज घरी येत होती. शौर्याची तब्येतही आता बरी झाली होती. त्याच्या हाताचं प्लास्टरही काढलं होतं.
श्रुतीचं मात्र रुटीन बदललं होतं. रोज उशिरा उठणारी श्रुती आजकाल लवकर उठत होती, जिमला जात होती, जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होती. शौर्याचं सगळं करत होती, पण शक्य तितकं त्याच्यापासून लांबही राहत होती. तिचं अचानक बदलणं शौर्याला खटकत होतं, पण श्रुती त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. दिवस जात होते. चित्रा अधिकाधिक शौर्याचं लक्ष स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होती. मुद्दाम श्रुतीसमोर शौर्याच्या जवळ जायचा प्रयत्नही करायची. शौर्याला थोडंफार खटकत होतं, पण आता चित्रा पुन्हा त्याची होणार आहे आणि तो श्रुतीला डिवोर्स देणार आहे हे त्यानं मनाशी पक्क केलं होतं. श्रुतीची MPSCची एक्झाम जवळ आल्यानं तिनं डॅडची परमिशन घेऊन ती तिच्या माहेरी राहायला गेली. प्रसादसोबत तिचा अभ्यास व्यवस्थित चालू होता. प्रसादही एक्झाम देणार होता. श्रुती अशी अचानक माहेरी गेल्याचं शौर्याला समजलं, पण त्याला ते थोडं खटकलं होतं. त्यानं घरात कावेरीबाईंना त्याविषयी विचारणं देखील, पण सहजच गेली आहे असं त्यांनी सांगितलं. खरं तर शौर्याला तिची सवय झाली होती. तिच्या नसण्याचा शौर्याला त्रास होत होता, पण चित्रासोबत त्याचा वेळ जात होता, त्यामुळं बऱ्यापैकी श्रुतीचं नसणं त्याला जाणवत नव्हतं. श्रुतीच्या एक्झाम झाल्या होत्या. आता निकालाची वाट बघायची होती. जवळजवळ 15 दिवस श्रुती घरात नव्हती. घर अगदी शांत शांत होतं. आप्पासाहेब आणि अक्कासाहेब दोघांनाही बिलकुल करमत नव्हतं. त्यांनी घराला संजीवनी नाव दिलं होतं आणि त्यांच्या घराची संजीवनी श्रुती होती, पण तीच नव्हती, तर घर अगदी निर्जीव झालं होतं. शौर्य त्याच्याच धुंदीत होता. सध्या त्याला चित्राशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. त्यानं चित्राला तो श्रुतीपासून डिवोर्स घेणार असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळं चित्राही खूप खुश होती. बाकी शौर्याला वाटत होतं ही गोष्ट अजून कोणालाच माहीत नाही. 15 दिवसांनी श्रुती माघारी आली होती. आल्या आल्या ती आप्पासाहेबांना भेटायला गेली. तिला पाहून जणू घर जिवंत झाल्याचं त्यांना जाणवलं. ते मायेनं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होते. श्रुतीचं मनही भरून आलं होतं. थोड्या वेळानं श्रुती वर त्यांच्या रूममध्ये गेली. बाल्कनीतून आवाज येत होता म्हणून श्रुती बाल्कनीत गेली. बोलता बोलता चित्रा शौर्याच्या गळ्यात पडली होती. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली होती आणि श्रुती एकदम बाल्कनीत गेली. तिला पाहून शौर्य एकदम झटका लागल्यासारखा बाजूला झाला. श्रुती अशी अचानक आलेली पाहून शौर्य चांगलाच घाबरला होता. श्रुतीनं त्या दोघांकडे पाहिलं आणि ती लगेच खाली निघून गेली. श्रुती, शौर्याच्या तोंडून आवाज आला. तो तिच्या मागे जाणार तोच चित्राने त्याला थांबवलं. काय करतोयस? घटस्फोट घ्यायचं ठरवलं आहेस ना? मग तिच्या मागे जायची काहीच गरज नाही, चित्रा म्हणाली. तसं नाही, शौर्य म्हणाला. शौर्याला मनातून खूप वाईट वाटलं होतं, पण चित्रासमोर त्याला काहीच बोलता येत नव्हतं. श्रुती सरळ बंगल्याच्या मागच्या गार्डनमध्ये निघून गेली आणि झोपाळ्यावर शांतपणे बसून राहिली. तिचा जीव गुदमरत होता, पण तिला कुठेच मोकळं होता येत नव्हतं ना. तिला इतर मुलींसारखं धाय मोकलून रडता येत होतं. रडत बसणं हे मुळातच तिच्या स्वभावात नव्हतं. कितीही झालं तरी तीही एक माणूस होती. तिलाही भावना आहेत याचा कोणी कधीच विचार केला नाही. अगदी शौर्यही, ज्याच्यासाठी ती तिचं घरदार सारं काही सोडून आली होती, तेही तिची इच्छा नसताना. त्यावेळी सगळ्यांच्या इज्जतीचा प्रश्न होता म्हणून तिच्या भावनांचा, तिने पाहिलेल्या स्वप्नांचा, सगळ्याचा बळी दिला गेला होता. पण आता नाही. उठ श्रुती, अजूनही वेळ गेली नाही. आता ह्या बंधनातून कायमचं मोकळं होण्याची वेळ आली आहे. श्रुती मनातल्या मनात बडबडत होती. तसंही शौर्याला आता त्याची चित्रा मिळाली आहे. तुझं काम संपलं आहे. शक्य तितक्या लवकर इथून बाहेर पडायचं तिनं मनाशीच ठरवलं. एक्झामचा रिझल्ट लागला की तिनं कायमचं घर सोडायचा निर्णय घेतला. बराच वेळ श्रुती एकटीच विचार करत बसली होती. कावेरीबाई तिला शोधत आल्या. अगं, इथे काय करतेस? एकतर 15 दिवस नव्हतीस, तर घर खायला उठलं होतं. ती फक्त हसली. श्रुतीचं शांत राहणं सगळ्यांनाच खटकत होतं. घरात चित्राचा वावर गरजेपेक्षा जास्त वाढलाही होता. शौर्याला श्रुतीच्या मनाची घालमेल समजत होती, कारण प्रसाद जेव्हा जेव्हा तिच्याजवळ असे तेव्हा तेव्हा त्याला त्रास होई, पण त्यालाही कोणाशीच बोलता येत नव्हतं. त्याचं एक मन चित्राकडे धाव घेत होतं आणि दुसरं मन श्रुतीत गुंतलं होतं. त्याचं त्यालाच उमजत नव्हतं. डिवोर्स घेऊन श्रुती आपल्यापासून लांब जाईल हेही त्याला नको होतं. तीही आता त्याला हवीशी वाटू लागली होती. ज्या फिलिंग्स चित्रासाठी होत्या त्याची जागा आता श्रुतीनं घेतली होती, पण त्याचं मन अजून मानायला तयार नव्हतं.
शौर्य पुरता कात्रीत सापडला होता. एकीकडे श्रुती आणि एकीकडे चित्रा. डिवोर्स घ्यायचा तर आहे, आणि जर श्रुतीनं नकार दिला तर तिचं काय? डिवोर्सनंतर खरंच तिची चूक नाही आहे कशातच. प्रत्येक वेळी मी तिला माझ्यापासून दूर करत गेलो, पण आता खरंच दूर जायची वेळ आली आहे तर मन का मान्य करत नाही आहे? 6 महिने होतील आता लग्नाला, पण तरीही का? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.